नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. इथे आम्ही सर्वजण दवाखान्यात जात आहे पूनमला घेऊन. तिला ॲडमिट करायचं होतं दवाखान्यामध्ये. कारण तिचे पूर्ण 9 महिने 9 दिवस भरलेले आहेत. तर तिला शिक्षणसाठीच न्यायचं होतं. तसंही तिला बीपीची गोळी वगैरे चालू आहे. तर त्याच्यामुळं तिचं नॉर्मल डिलिव्हरी होणं हे शक्यच नव्हतं. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, ज्यांच्याकडे तिची ट्रीटमेंट चालू होती. त्यांनी आधीच सांगितलं होतं की बा नॉर्मलची तुम्ही वाट बघू नका म्हणून, कारण तिची बीपी लवकरच हाय होते त्यामुळं. आणि इथे आम्ही सर्वजण बसत आहे गाडीमध्ये आणि दवाखान्यात जायसाठी निघत आहे. काल आम्ही जाण्याच्या गडबडीत होतो, त्यामुळं मी काल व्हिडिओ टाकू शकली नाही, म्हणून मी आज व्हिडिओ टाकत आहे हा. आणि खूप हे टेन्शन पण होतं, कसं होणार काय होणार म्हणून. आता आम्ही इथे दवाखान्यामध्ये पोहोचतच आहे आणि इथे बघा पेशंटच्या चेहऱ्यावर ग्लो बघू शकता तुम्ही. डिलिव्हरीला जायसाठी किती उत्सुक आहे ते. इथे तिने तयारी वगैरे केलेली आहे. चेंज वगैरे करून घेतलेलं होतं तिने ऑपरेशन थिएटरमध्ये जायसाठी. इथे ते ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेली आहे, ते मी शूट करू शकली नाही. इथे आम्ही वाट बघत होतो की बाळ कधी येते म्हणून. तर इथे बघा आता बाळ आलेलाच आहे आणि आम्ही सगळेजण उत्सुक होतो बाळाला पाहण्यासाठी. तर इथे बघू शकता तुम्ही बाळ आलेला आहे. माझ्या बहिणीला बेबी बॉय झालेला आहे. आम्ही बाळाला बघण्यासाठी खूप उत्साहित होतो. तर आमची एक्साइटमेंट पूर्ण झालेली आहे त्याला बघून. चिकू पण खूप आनंदात होता. चिकूला आम्ही जवळ येऊ देत नव्हतो म्हणून तो लांबच होता. आणि इथे पूनमला पण आणलेला आहे ऑपरेशन वगैरे करून. त्यानंतर मग बाळासोबत मी थोडे फोटो वगैरे क्लिक केले, व्हिडिओ वगैरे काढले. आणि इथे बघू शकता तिला पण आणलेलं आहे बेडवर. काल मी व्हिडिओ शूट करू शकली नाही कारण मी आज धावपळीत होती काल. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.